ओम गंगणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो. 7 डिसेंबर 2025 रोजी संकष्ट चतुर्थी येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी अद्भुत, रहस्यमयी आणि सुंदर श्री गणपती बाप्पाची कथा सांगणार आहे. ही कथा श्री गणेश महापुराण या ग्रंथामधील आहे. ही कथा ऐकल्यावर तुम्हाला संकष्ट चतुर्थीचं खरं महत्त्व काय आहे ते समजणार आहे. आपण सगळेच या दिवशी चंद्रदर्शन करतो, पूजा करतो, पण तुम्हाला खरंच माहीत आहे का संकष्ट चतुर्थीचं आणि चंद्राचं नक्की काय नातं आहे? चंद्राला या दिवसाचं एवढं महत्त्व का दिलं जातं आणि यामागे असलेलं रहस्य नक्की काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं एकदम स्पष्ट जाणून घेणार आहोत. म्हणूनच तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर संकष्ट चतुर्थी आणि चंद्राचं काय नातं आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. पण सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. कैलासाच्या शिखरावर अनेक देव, दिव्य ऋषी, सिद्धगण इत्यादीसह 4 मुखी ब्रह्माजी एका उंच सिंहासनावर विराजमान होते. तेथे दुसऱ्या सिंहासनावर भगवान शिव देखील विश्वाची आई उमा यांच्या समेत बसलेले होते. त्यांच्या जवळ गणेश आणि कुमार कार्तिकेय दोघेही इतर मुलासोबत खेळण्यात मग्न होते. शिवाच्या हातात एक दिव्य फळ होते. ते कोणाला द्यावे याचा ते विचार करत होते. जेव्हा त्यांनी माता पार्वतीला विचारले की हे फळ कोणाला द्यायचे, तेव्हा पार्वती म्हणाली गणेशाला द्या, नंतर म्हणाली कुमाराला द्या. जेव्हा ती निश्चित उत्तर देऊ शकत नव्हती तेव्हा शिवाने ते फळ त्यांच्याकडेच ठेवले. आता दोन्ही मुले गणेश आणि कुमार त्या फळाची मागणी करू लागली. जेव्हा त्यांचा आग्रह वाढला तेव्हा भगवान शिव यांनी ब्रह्मदेवाला विचारले, हे ब्राह्मण, हे अद्भुत फळ देव ऋषी नारदांनी दिले आहे. ही दोन्ही मुले मागत आहेत. फक्त एकच फळ आहे आणि कोणीही त्याचे अर्धे घेऊ इच्छित नाही. अशा परिस्थितीत ते कोणाला द्यावे हे तुम्ही ठरवा. चतुराने विचार केला आणि म्हणाले, जर एकच फळ असेल तर नियमानुसार ते धाकट्या मुलाला द्यावे, कारण कोणत्याही वस्तूवर मोठ्या मुलाचा पहिला अधिकार आहे. ब्रह्मदेवाचे म्हणणे ऐकून शिवाने ते फळ कुमाराला दिले. हे पाहून गणेशाला राग आला. विशेषतः ब्रह्मदेवाला त्यांनी अशी व्यवस्था का केली असे विचारले. सभा संपली. सर्व देवदेवता उठून आपापल्या ठिकाणी निघून गेले. ब्रह्माही आपल्या निवासस्थानी परतले. तेथे त्यांना सृष्टीची सुरुवात करायची होती, पण त्यांनी सृष्टीची सुरुवात करताच गणेशाने त्यांना अडवले. त्यांनी प्रकट होऊन आपले भयंकर रूप प्रकट केले. हे रूप पाहून ब्रह्मा भीतीने थरथर कापू लागले. गणेशाचे भयंकर रूप पाहून ब्रह्मा भयाने थरथर कापत असल्याचे चंद्राने पाहिले. तेव्हा तो हसायला लागला. त्याच्यासोबत हे दृश्य पाहणारे चंद्राचे अनुयायी हसायला लागले. हे पाहून भगवान गजानन रागावले आणि चंद्राला शाप देत म्हणाले, मयंक, यावेळी माझी थट्टा करून तू दाखवलेल्या अभद्रतेचे परिणाम तुला भोगावेच लागतील. जा, तुला कोणीही पाहू शकणार नाही आणि जर कोणी तुला चुकूनही पाहिले तर तो निश्चितच पापाचा दोषी ठरेल. असे बोलून गजमुख अदृश्य झाले. त्याचा शाप मिळाल्यावर चंद्र दरिद्री, घाणेरडा आणि दुःखी झाला. त्याचे तेज खूपच कमी झाले. यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि तो दुःखाने पश्चाताप करू लागला. पहा, मी त्या विश्वाच्या स्वामीसोबत किती मूर्खपणाचे कृत्य केले आहे. तो परमेश्वर, अनिमा इत्यादी गुणांनी संपन्न आहे, जगाच्या कारणाचा कारण आहे आणि परमात्मा आहे. त्याच्या क्रोधामुळे मी अदृश्य आणि कालरहित झालो आहे. आता यापासून मुक्त होण्यासाठी मी काय करावे? जेव्हा चंद्राला उपाय सुचत नव्हता तेव्हा तो ताबडतोब देवांचा राजा इंद्राकडे गेला. पण इंद्र आणि इतर देवांनाही त्याला पाहायचे नव्हते. त्यांनी सर्वांनी डोळे खाली केले. मग इंद्राने त्याच्याकडे न पाहता विचारले, अरे चंद्र, तू या अवस्थेत कसा आलास? गजकर्णाच्या शापाचा हा परिणाम आहे का? मला सर्व काही स्पष्टपणे सांग. चंद्र म्हणाला, देवराज, तुमच्यापासून काय लपले आहे? सर्व काही तुम्ही जाणून आहात. तुम्ही अज्ञानी असल्यासारखे का विचारत आहात?
सहस्रक्ष, आता लवकरात लवकर मला या शापातून मुक्त करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर माझ्या शापाचे वाईट परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. इंद्राने त्याला सांत्वन दिले आणि म्हणाला, आपण ब्रह्मदेवाकडे उपाय मागूया. ब्रह्मदेवा इतके ज्ञानी आणि सर्वव्यापी हितकारक दुसरे कोणीही नाही. सर्व देव त्यांच्या सोबत ब्रह्मलोकात गेले. चंद्र समोर होता आणि इंद्राच्या नेतृत्वाखाली सर्व देव मागे मागे गेले. जेव्हा ब्रह्माजींना कळले की चंद्र पापाच्या भीतीने येत आहे, तेव्हा त्यांनी आपली नजर खाली केली आणि म्हटले, मला सांग सुधांशु, तू येथे येण्याचा काय उद्देश आहे? अरे देवांचा राजा इंद्र आणि सर्व देव तुझ्या मागे येत आहेत. देवांच्या स्वामीने ब्रह्मदेवाच्या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, हे ब्राह्मण, भगवान गणेश तुझ्यावर क्रोधित झाले होते आणि त्यांनी चंद्राला शाप दिला होता, म्हणून आता तू त्याला मुक्त करण्याचा मार्ग शोधला पाहिजे. आम्ही सर्व देव याच उद्देशाने तुमच्याकडे आलो आहोत. चतुर्राने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, हे देवांच्या राजा, तुम्हाला त्याच गणेशाचा आश्रय घ्यावा लागेल. चंद्राला तुमच्या समोर ठेवून त्यांची पूजा आणि स्तुती करावी लागेल. ब्रह्माजीचे म्हणणे ऐकल्यानंतर भगवान गजाननाच्या पूजेची तयारी करण्यात आली. गणेशाची मूर्ती बनवण्यात आली आणि 16 विधींनी त्या मूर्तीची पूजा करून आणि भावनेने त्यांची स्तुती केल्यानंतर विनंती करण्यात आली, प्रभू, या चंद्रावर दया करा. त्यावेळी तो अज्ञानामुळे हसला होता, पण आता त्याला त्याचा मूर्खपणा कळला आहे. हे प्रभू, या चंद्राला माफ करा. देवतांच्या प्रार्थनेने भगवान गणेश प्रकट झाले. त्यांचे अद्भुत रूप पाहून सर्वांनी त्यांना नमस्कार केला. मग प्रसन्न होऊन गणपती म्हणाले, देवांनो, मी संतुष्ट झालो आहे, म्हणून तुम्हाला हवे असलेले वर मागा. चंद्राने त्याचे डोके त्याच्या पायावर ठेवले आणि त्याच्या अश्रूंनी त्याचे पाय धुवू लागला. गणेश म्हणाले, उठ उठ चंद्रा, आता दुःखी होऊ नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. चंद्र म्हणाला, प्रभू, मला या शापातून मुक्त करा. माझे तेज नष्ट झाले आहे, ते परत करा. मी अदृश्यातून दृश्यमान हो. हे प्रभू, हे भक्त प्रेमळ, कृपया माझ्या पापांची क्षमा करा. तेव्हा गजकर्ण म्हणाले, बरं, मला सांगा, तुला 1 वर्ष 6 महिने किंवा 3 महिने अदृश्य राहण्याची परवानगी द्यायची आहे का, की तुला आणखी काही हवे आहे? मला स्पष्टपणे लवकर सांग. त्यावर चंद्र म्हणाला, प्रभू, मला पुरेशी शिक्षा झाली आहे, आता मला क्षमा करा. असे म्हणत त्याने पुन्हा साष्टांग दंडवत घातला आणि सर्व देवांनीही त्याच्या चरणी नतमस्तक झाले. त्यावर गणेश हसले आणि म्हणाले, मी माझा शब्द कसा मोडू शकतो? जरी सूर्य आणि सुमेरू पर्वत त्यांच्या स्थानाचा त्याग करतात, समुद्र त्यांच्या मर्यादा सोडतो किंवा अग्नी थंड होतो, तरी माझा शब्द मोडता येणार नाही. तरीही मी वर्षातून 1 दिवस तुला शाप देईन आणि जाणून बुजून असो वा न कळत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 4थ्या दिवशी जर एखाद्याने चंद्र पाहिला तर त्याला शाप मिळेल आणि त्याला खूप त्रास होईल. जो कोणी जाणून बुजून किंवा अजाणतेपणा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र पाहतो तो शापित होईल आणि त्याला सर्वात जास्त दुःख होईल, यात शंकाच नाही. भगवान हिरंबाचे हे कृपायुक्त शब्द ऐकून चंद्राला खूप आनंद झाला आणि सर्व देवांनी त्यांचे स्वागत करण्यास सुरुवात केली. चंद्राने, हे प्रभू, मला असे वरदान द्या की मी भविष्यात असा मूर्खपणा करणार नाही. माझे मन तुमच्या कमलचरणाचे स्मरण करण्यावर केंद्रित राहील. त्यावर श्री गणेश प्रसन्न झाले आणि म्हणाले, असे होईल, पण माझा 1 अक्षरी मंत्र गम जपत राहा. असे म्हणत भगवान अदृश्य झाले आणि सर्व देव स्वर्गात गेले आणि चंद्र देखील त्याच्या स्वतःच्या जगात परतले. चंद्रमाने 12 वर्ष तपस्या केली. गणेशाचा 1 अक्षर मंत्र गम सतत जपला. पवित्र गंगा नदीच्या काठावर भक्ती आणि एकाग्रतेने त्यांची तपस्या चालू राहिली. मग एके दिवशी अचानक परम भगवान चंद्रासमोर प्रकट झाले. त्याचे तेजस्वी सौंदर्य पाहून रात्रीचा देव स्तब्ध झाला. आश्चर्य आणि भीतीचे मिश्रण त्यांच्या मनात भरून आले. पण लवकरच त्यांना खात्री झाली की तो खरोखरच मूळ देवता भगवान गजानन आहे. त्याने हात जोडून त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आणि त्यांची स्तुती करू लागले. हत्येचे वरदान असलेल्या त्या सर्वोच्च व्यक्तिमत्वाच्या भगवंतांना मी आदरपूर्वक वंदन करतो. मी त्या द्विदोल परमात्माला वंदन करतो, जो त्याच्या भक्तामधील सर्व अडथळे दूर करतो आणि सर्वांसाठी धर्म, अर्थ आणि कामाचा मार्ग मोकळा करतो.
त्या अडथळ्यांचा नाश करणाऱ्या भगवान गजाननाला मी वंदन करतो. हे प्रभू, मी अज्ञानातून केलेल्या पापांची क्षमा कर आणि माझे पूर्वीचे स्वरूप परत मिळवून दे. हे नाथ, हे रूप फक्त तूच मला परत देऊ शकतोस. हे दयेचे देव, तू सर्व देवांचे रक्षण करता आहेस. हे प्रभू, तू शाश्वत ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरूप आहेस. सर्व वेद तुझे स्वरूप आहेत आणि तूच ते स्पष्ट केले आहेत. हे प्रभू, हे उत्तुंग तुझे स्वरूप आहे आणि तूच परब्रह्म आहेस. हे दयेच्या सागर, विश्वाच्या निर्मितीचे, पालन पोषणाचे आणि विनाशाचे एकमेव कारण तू आहेस. कोणीही तुझा अनादर करू शकत नाही. भगवान गजकर्ण यांनी चंद्राकडे दयाळू नजरेने पाहिले आणि गोड हसत म्हणाले, सुधांशु, मी तुला आधीच सांगितले होते की तू वर्षातून फक्त एक दिवस अदृश्य राहशील. त्या दिवशी जो कोणी तुला जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे पाहिल तो शापित होईल. अशा प्रकारे तुझा मंदपणा अशा लोकांनाही वाटेल. जर कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला जो कोणी उठल्यापासून व्रत करेल, उपवास करणाऱ्यांनी माझी आणि चंद्राची मनापासून पूजा केल्यास त्यांना उपवासाचे फळ मिळेल. त्या दिवशी तुमचे दर्शन झाले पाहिजे, अन्यथा उपवासाचे फळ मिळणार नाही. भविष्यात कृपया माझ्या डोक्यात स्वतःचा एक अंश घेऊन राहा. हे केवळ मलाच आनंदित करणार नाही, तर तुमचे सौंदर्य देखील वाढवेल. प्रत्येक महिन्याच्या उज्ज्वल पंधरवाड्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाहणे खूप महत्त्वाचे असेल आणि त्या दिवशी बहुतेक पुरुष आणि स्त्रिया तुम्हाला अभिवादन करतील, तुम्हाला पाहण्याचा लाभ घेतील. मी तुम्हाला वरदान देतो की तुम्ही पूर्वीसारखेच तेजस्वी, सुंदर आणि आदरणीय व्हाल. असे बोलून भगवान गजानन अदृश्य झाले आणि चंद्राला त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळाल्याने तो प्रसन्न झाला. अशा प्रकारे भगवान गजाननाची ही सर्वात गौरवशाली कथा सांगितली आहे. बंधू भगिनींनो, ही होती संकष्ट चतुर्थी आणि चंद्राच्या नात्यामागची दिव्य कथा. आज आपण जाणून घेतलं की एका छोट्याशा चुकलेल्या प्रसंगामुळे चंद्राला शाप मिळाला आणि त्याच प्रसंगामुळे संकष्ट चतुर्थीला चंद्र दर्शनाला इतकं मोठं महत्त्व प्राप्त झालं. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्र दर्शन करणं, चंद्राची पूजा करणं हे फक्त एक रिवाज नाही, तर त्या दिव्य घटनेची आठवण आहे. आणि जो भक्त श्रद्धेने चंद्राची पूजा करतो त्याच्या जीवनातील संकट शांत होतात, विघ्न दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. अशी श्रद्धा ठेवून ही चतुर्थीचे व्रत करावे आणि चंद्राची पूजा करावी. जर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच दिलेली जी घंटा आहे त्याला प्रेस करा. आणि हो, तुमचं मत, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एक कमेंट मला पुढचे व्हिडिओ आणखी सुंदर बनवायला मदत करतो. तर मित्रांनो, पुढच्या भक्तिमय आणि ज्ञानदायी व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.